महत्वाची बातमी नागपूरमध्ये भाजपच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांचं निलंबन करण्यात आलं। विनायक डेहनकर यांच्यासह 32 जणांचं निलंबन झालंय। बघा, भाजपचे माजी नगरसेवक असलेले सुनील अग्रवाल, धीरज चव्हाण यांच्यासह अनेकांचं निलंबन करण्यात आलंय। नागपूर भाजपचे अध्यक्ष दयाशंकर तिवारींनी निलंबनाचे आदेश काढले। भारतीय जनता पक्षाचे काही उमेदवार अपक्ष लढत आहे, काही दुसऱ्या पक्षाचे तिकीट घेऊन लढत आहे आणि काही कार्यकर्ते त्यांना समर्थन करत आहे। असं पूर्ण शहरात एकूण 32 लोकांवर ही कारवाई करण्यात आली आहे। ती शिस्तभंगाची कारवाई आहे। 6 वर्षासाठी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलेला आहे। म्हणजे हा दणका मानता येईल, कारण की वर्षानुवर्ष भाजपमध्ये काम केलं आणि आता बंडखोरी केली। भाजपा हा अनुशासित पक्ष आहे, बाकी पक्षांपेक्षा वेगळा पक्ष आहे। आमच्या पक्षात शिस्तभंग हा चालत नाही, म्हणून आम्ही ही शिस्तभंगाची कारवाई केलेली आहे। वसई विरारमध्ये फक्त जय श्रीरामच चालणार असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। नालासोपारा या ठिकाणच्या सभेत नितेश राणेंनी हे वक्तव्य केलं। तर निवडणुकीत धर्माचा जातीचा वापर होतो असं वडेट्टीवार म्हणाले। निवडणूक हा काय धार्मिक कार्यक्रम आहे का असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। 15 तारखेला आमचा आय लव्ह महादेववाला महापौर वसई विरारला बसणारच आहे, त्याची चिंता करू नका। तिथे फक्त जय श्रीरामच बोलणारे बसणार, आय लव्ह मोहम्मद वाल्यांना आपण घरी पाठवायचं आहे। जाऊ दे त्यांच्या पाकिस्तानमध्ये आपल्याकडे, आमच्या इकडे फक्त ना फक्त आय लव्ह महादेवच चालणार। हिंदुत्ववादी बनणारे आणि हिंदुत्ववाद्याबरोबर सोबत असणारे यांची आता सत्तेसाठी जे करतायत ते एकेकाळी भाजपनी सुद्धा केलेलं आहे। काल नितेश राणे सांगत होते जय श्रीराम म्हणणाराच खुर्चीवर बसेल। मग हे काय सुरू आहे? निवडणुकीमध्ये कधी असा धर्माचा वापर होतो, जातीचा वापर होतो? मग निवडणूक आयोग काय करताय? झोपा करताय असं म्हणता येतं? निवडणुकीमध्ये हा काही भागवत सप्ताह आहे, धार्मिक कार्यक्रम आहे, कथावाचन आहे? एक महत्वाची बातमी आहे। जळगावमध्ये 22 निवडणूक कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। आचारसंहिता कक्षातील गैरहजर राहणाऱ्या 22 कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली। नोडल अधिकारी जयश्री माळेंनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। 24 तासांमध्ये लेखी खुलासा सादर करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे।